काठोकाठ टम्म फुगणारी पुरी, अजिबात तेलकटही झालेली नाही. कुरकुरीत किती झाली हे बघण्यासाठी तर ऐकवते. तर अशा या टम्म फुगणाऱ्या, कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या यासाठी छोट्या छोट्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सुरुवातीला पुरीसाठी लागणारे पीठ तयार करून घेऊया. तर त्यासाठी ताटामध्ये 2 कप एकदम दाबून असे भरलेले गव्हाचे पीठ घेतले. त्यामध्ये 3 टेबलस्पून बारीक रवा घालायचा. रवा घातल्याने पुऱ्या कुरकुरीत होतात. त्यानंतर पुरी खमंग व्हावी यासाठी 1 टेबलस्पून बेसन पीठ घातलंय. बेसन पिठामुळे कलर आणि चव छान होते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. घातलेलं सर्व साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर पिठामध्ये 1 टीस्पून तेल घालायचं. प्रमाणापेक्षा जास्त तेल पुरीच्या पिठात घातलं तर पुरी तेलकट होण्याची शक्यता असते. तेल सर्व पिठाला लागेल या पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पुरीचे पीठ तयार करून घेऊया. ज्या कपाने पुरीसाठी पीठ घेताना मोजलेलं होतं त्याच कपामध्ये पाणी घेतलेलं आहे. तर घेतलेल्या पाण्यापैकी थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेऊया. पुरीचे पीठ हे घट्टसर मळवलं जातं. चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घेऊया. त्याचबरोबर पिठामध्ये थोडासा रवाही घातलेला आहे. पीठ भिजल्यानंतर पीठ अजूनच थोडंसं घट्टसर होणार आहे याचाही विचार करावा. पीठ मळवण्यासाठी पाण्याचे प्रमाण हे थोडेफार कमी जास्त लागू शकते. तर मला किती पाणी लागतं पीठ मळण्यासाठी ते सांगते. बघू शकताय कपातील पाणी पूर्णपणे संपलेलं आहे. तर हे 1 कप पाणी लागलं आणि वरतून अगदी थोडेसे 3 ते 4 चमचे पाणी पिठामध्ये घालावे लागले. तर पीठ मळून घेतलेलं आहे. एकदम सॉफ्ट मऊ असे पीठ मळून झाले. पिठामध्ये रवा घातलेला होता त्यामुळे 15 ते 20 मिनिटं पीठ भिजून घ्यायचं. 20 मिनिटानंतर मस्त मऊ असे पीठ तयार झालंय. यामध्ये थोडंसं तेल घालून पीठ परत एकदा मळून घेऊया. आजच्या रेसिपीमध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे. त्या करून बघा. या पद्धतीने पुऱ्या बनवल्या तर तुमच्याही पुऱ्या टम्म फुगलेल्या एकदम कुरकुरीत अशा होतील आणि तेलकटही होणार नाही. तर मळलेल्या पिठापैकी थोडेसे पीठ पोळपाटावर काढून घेतले. उरलेले पीठ हे नेहमी झाकून ठेवायचे. म्हणजेच हवेच्या संपर्कामुळे पीठ खराब होणार नाही. तर या पद्धतीने सिलेंडरसारखा आकार पिठाला देऊन घ्यायचा आणि एका सुरीने या पद्धतीने पिठाचे काप करून घ्यायचे. त्यापैकी एक काप घेऊन या पद्धतीने गोलाकार असा गोळा तयार करून घ्यायचा. ही पद्धत वापरली तर एकसारखी पुरी तयार होईल आणि कामही झटपट होते. या पद्धतीने सर्व पिठाचे असे गोळे तयार करून घेतले आणि ते झाकून ठेवले. आता पुरी लाटून घेणार आहोत. त्याच्यापूर्वी पोळपाटाला आणि लाटण्याला या पद्धतीने तेल लावून घ्यायचे. म्हणजेच पुरी चिटकणार नाही. पुरीसाठी जे पिठाचे गोळे तयार करून घेतलेले होते त्यापैकी 1 गोळा घेऊन पुरीच्या आकारामध्ये लाटून घेऊया. पुरी लाटताना आलटी पालटी करायची नाही. एकाच बाजूने पोळपाटावर सरकवत पुरी लाटून घ्यायची आणि लाटताना पिठाचाही वापर करायचा नाही. वाटलं तर हलकेसे तेल वापरू शकता. या पद्धतीने मध्यम अशा जाडीची पुरी लाटून घेतलेली आहे.
त्याच पद्धतीने अजून एक पिठाची पुरी लाटून दाखवते. पिठाचा परत दुसरा गोळा पोळपाटावर घेतला. हलक्या हाताने लाटून घ्यायचा. जर खाली पोळपाटाला चिटकत असेल तर पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्या आणि पोळपाटावर एकाच बाजूने सरकवत हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची. पीठ लावायचे नाही. एकदम एकसारखी अशी पुरी लाटून घ्यायची, म्हणजेच व्यवस्थित काठोकाठ फुगली जाते. मध्यम अशा जाडीची एकसारखी लाटलेली दुसरी पुरी तयार झाली. तर सेम पद्धतीने थोड्याशा पुऱ्या लाटून घेतल्या, त्या तळून दाखवते. गॅसवर तेल कडकडीत गरम झालेलं होतं. त्यावर पिठाचा टाकून बघितला, तो पटकन तळून वरती आलेला आहे. कडकडीत असं तेल गरम झालेलं होतं. पुरी तेलामध्ये सोडली. हलकासा गॅस मध्यम करून घ्यायचा. त्यानंतर एका बाजूने थोडीशी पुरी तळली गेली की पलटून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची. आलटून पालटून पुरी तळून झालेली आहे. टम्म अशी फुगलेली पुरी तयार झालेली आहे. दुसरीही पुरी याच पद्धतीने तळून घेऊया. परत गॅस वाढवून तेल कडकडीत गरम करून घेतलं. पुरी त्यामध्ये सोडली. हलकासा मध्यम गॅस करून घ्यायचा. त्यानंतर हलकीशी पुरी एका बाजूने तळली गेली की पलटून दुसऱ्या बाजूने करून तळून घ्यायची. आलटून पलटून पुरी तळून घेतलेली आहे. दुसरी ही पुरी तयार झाली. याच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या होत्या आणि तळूनही झाल्या. टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या तयार झाल्या. तळून झाल्यानंतर पुऱ्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवायच्या, एकावर एक ठेवायच्या नाही. छोट्या छोट्या टिप्स आजच्या रेसिपीमध्ये सांगितल्या आहे. आणि आजची रेसिपी ही खूप सोप्या साध्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. या पद्धतीने पुऱ्या नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.